हालेलुया हालेलुया हालेलुया। स्तोत्र संहिता 115 अध्याय 12 ते 13 वचन। स्तोत्र संहिता 115 अध्याय वचन 12। परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देणे, इस्रायलच्या घराण्याला आशीर्वाद देणे, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देणे। वचन 13। परमेश्वराचे भय करणाऱ्या लहान पोरास तो आशीर्वाद देणे। हालेलुया हालेलुया हाले। वचन ते सांगते, परमेश्वराने आमची आठवण केलेली आहे, तू आम्हाला आशीर्वाद दे। जे देवाचं भय बाळगतात, लहान थोर कोणी घेऊन असतो, या सर्वांना परमेश्वर पिता आशीर्वाद दे। बायबल सांगते, देव पित्याने आमची आठवण केलेली आहे आणि आठवण केलेली आहे तर तो आम्हाला आशीर्वाद दे। आपण इथे जमलेले आहोत, आपण इथे आलेले आहोत प्रभूच्या सानिध्यामध्ये। प्रभूने आपली आठवण केल्यामुळे आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये आज आलेले आहोत आणि प्रभूने जर आपली आठवण केलेली आहे तर प्रभू आपल्याकडे पाहते। मग आपल्या जीवनात काय समस्या आहेत, काय दुःख आहेत, काय संकट आहेत, काय निराशा आहेत, हे प्रभू पाहतो। मग प्रभू आपल्याला त्या दुःखातून आणि संकटातून आपल्याला मुक्त करणार, आपल्या समस्यातून तो आपल्याला सोडवणार, कारण त्याने आपली आठवण केलेली आहे। प्रभू आपल्याला पाहते आणि या दुःखातून तो आता आपल्याला सोडविण्यासाठी मात्र तयार आहे। या समस्येतून तो आपल्याला मुक्त करत आहे। प्रभू ज्या ज्या व्यक्तीची आठवण करतो त्या त्या व्यक्तीच्या जीवनात प्रभू चमत्कार करतो, त्या त्या व्यक्तीची बंधने तोडतो, त्या व्यक्तीचे अडथळे प्रभू नाहीसे करीतो। आज तुम्ही इथे जमलेले आहात, आपण सर्वजण आपल्या सर्वांची प्रभूने आठवण केलेली आहे। आता प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे। तुमच्यापैकी जे आजारी आहेत ते बरे होतील, जे समस्यात आहेत त्यांची समस्यातून मुक्तता होईल, जे कर्जाच्या बंधनात आहेत त्यांच्यातून त्यांची सुटका होईल। अगदी धंद्याला यश, उन्नती, प्रगती तुम्हाला लाभेल। तुमची ज्या काही इच्छा, हेतू, गरज आहे त्या प्रभू पूर्ण करेल, कारण प्रभूने आपली आठवण केलेली आहे। मात्र आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि मनापासून प्रभूकडे प्रार्थना करायची, प्रभूचं भय बाळगायचंय आणि मग पहा की प्रभू आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करीत होते। मला वचन सांगते की परमेश्वराने आमची आठवण केलेली आहे, तो आम्हाला आशीर्वाद दे। म्हणजे देव पिता ज्यावेळेला आपली आठवण करतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देतो। बघा, आठवण कोणत्या व्यक्तीची आपल्याला येते, ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्या व्यक्तीवर आपण प्रीती करतो, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपला पती, आपली पत्नी, आपली मुलं बाळं किंवा आपल्या कुटुंबातले, नात्यातले कोणतीही व्यक्ती जी आपल्या जवळची व्यक्ती, आपली खास व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची आपल्याला आठवण येते। मग आपण त्या व्यक्ती बरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो, भेटण्याचा प्रयत्न करतो। प्रभूला सुद्धा आपली आठवण येते, कारण आपण प्रभूची मुलं, म्हणून प्रभू आपल्याशी बोलतो, आपल्याला भेटतो, आपल्या जीवनात कार्य करतो, आपली बंधने तोडतो, आपल्या जीवनामध्ये चमत्कार मात्र घडवतो परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्त। प्रभूला आपली आठवण येते आणि म्हणूनच प्रभू आपल्या जीवनात कार्य करते। जेव्हा जेव्हा प्रभूला आपली आठवण येते तेव्हा तेव्हा आपली बंधने तुटतात। निर्गम 2:23 ते 25 वचना, इस्रायल लोक, ज्यावेळेला इस्रायल लोक मोठ्या संकटात होते, म्हणजे मिस्री लोक आणि फारो राजा इस्रायल लोकांना त्रास देत होता। त्यांना जी कामे करायला तो लावत होता ती कामे मोठ्या सक्तीची, ताकदीची कामे होती। इस्रायल लोक अगदी जीवाला कंटाळून गेले होते, जीव सुद्धा त्यांना नकोसा झाला होता। निर्गम 1 अध्याय 13 ते 14 वचना। परंतु निर्गम 2:23 ते 25 इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे ओरड केली, आक्रोश केला, आरोली ठोकली, तेव्हा देवपिताने त्यांची वाणे ऐकली। देवपिताला आठवण झाली, स्मरण झालं की अब्राहम, इसाक, याकोब यांना मी काय वचन दिलं होतं की तुमच्या संततीला मी इथून बाहेर काढीन। प्रभूला या वचनाची आठवण झाली, आपल्या लोकांची आठवण झाली आणि प्रभूने आपल्या लोकांना बिक्कट दास्यातून, बिक्कट गुलामीतून बाहेर काढलं। निर्गम 14 ते 8 प्रभूने त्यांना हौसाने, आनंदाने बाहेर काढलं। जे जीवनाला कंटाळले होते, दुःखी होते, अस्वस्थ होते, जीव पण नकोसा झाला होता त्यांना, पण प्रभूने त्यांना सोडवलं। लोखंडी भट्टीतून, दासगृहातून, फारूच्या हातून प्रभूने त्यांना सोडवलं आणि जिथे दुधामधाचे प्रवाह वाहत होते त्या देशात देव पिता आपल्या इस्रायल लोकांना घेऊन गेला। जिथे सुख समाधान होते, जिथे कोणती चिंता नव्हती, अशा देशात देव पित्याने आपल्या लोकांना नेले। कारण देव पित्याला आठवण झाली की मी या लोकांना सोडवीन असं वचन दिलं होतं अब्राहम, इसाक, याकोब यांना, आणि प्रभूने ताबडतोब मात्र आपल्या लोकांना
सोडवलं. जेव्हा देवाला आपली आठवण येते तेव्हा आपली बंधनं तुटतात, आपल्या समस्या दूर होतात, आपली संकटे दूर होतात, आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडायला सुरुवात होते. आपली प्रभूने आठवण केली म्हणून आपण इथे जमलेलं तर प्रभूने कार्य करायला सुरुवात केलेली आहे. मात्र आपला विश्वास दृढ असावा, आपण प्रार्थना मनापासून करावी, मनापासून प्रभू येशूला शरण यावे, प्रभूला आपला उद्धारकर्ता म्हणून पूर्ण मनाने स्वीकारावे आणि मग पहा की प्रभू आपल्या जीवनात कशा प्रकारे कार्य करतो, ते कशा प्रकारे आपली बंधने तोडतो, ते आपल्या समस्या आपल्या जीवनातून दूर करतो. ते या सर्व गोष्टी मात्र आपण अनुभवणार, कारण प्रभू येशूने आपली आठवण केलेली आहे आपल्या जीवनात अद्भुत कार्य, अद्भुत चमत्कार घडवण्यासाठी. वचन सांगते उत्पत्ती 8 अध्यायामध्ये 1 ते 2 वचनामध्ये वचन सांगते की ज्या वेळेला नोहाच्या वेळी परमेश्वर पित्याने जलप्रलय केला, आणि जलप्रलय म्हणजे 40 दिवस 40 रात्र पावसाने झोड उठवली होती. इतका पाऊस की मात्र खालचे जलाशयाचे झरे फुटले होते, इतकं पाणी की या पाण्यामध्ये सर्व बुडून गेले होते. अगदी पर्वत डोंगर ते सुद्धा पाण्यात बुडाले होते. अगदी मात्र मनुष्य, जीव जंतू, प्राणी, पक्षी सर्व मरून गेले होते. फक्त नोहाचं कुटुंब आणि नोहाच्या जोडीला जे प्राणी पक्ष्यांची जोडपी होती हे मात्र तारवा जिवंत होते. बाकी भूतलावर काही जिवंत नव्हतं, सर्व नष्ट झालं होतं. 150 दिवस तर पृथ्वीवर पाणी व्यापून राहिलं होतं. तेव्हा देवी त्याला आठवण झाली नोहाच्या कुटुंबाची किंवा नोहा बरोबर जे होते त्या सर्वस्वाची. देवी त्याला आठवण झाली की नोहाचं कुटुंब तर तारवात आहे आणि सर्व ठिकाणी पाणी आहे. तेव्हा देवपित्याने काय केलं, देवपित्याने आकाशाचे दरवाजे बंद केले आणि पावसाचे जोड थांबले. म्हणजे तेव्हा देवाने आकाशाचे दरवाजे उघडले होते, तेव्हा भरपूर पाऊस पडत होता, पण आकाशाचे दरवाजे प्रभूने बंद केले, त्या पावसाची जोड थांबली. देवाने नोहाच्या कुटुंबाची आणि प्राणी पक्षी जीवजंतू यांची आठवण केली आणि पाऊस पडायचा थांबला. स्वर्गाचे दरवाजे बंद झाले, मग हळूहळू पाणी ओसरू लागलं, पाणी सुकू लागलं आणि मग पाणी पूर्ण सुकल्यानंतर आसपास नोहा मात्र ज्या दिवशी तारवात गेला त्या दिवसापासून ती मात्र 14 महिने तो त्या तारवात होता आणि मात्र त्या 14 महिन्याच्या आसपास तो त्या तारवात होता. त्यानंतर मात्र तो त्या तारवातून बाहेर पडला, संपूर्ण कुटुंब सर्व काही. आणि परमेश्वर पित्याने पुन्हा एकदा नोहा बरोबर उत्पत्ती 9 अध्याय करार केला. बघा देवी नोहाच्या कुटुंबाची आठवण केली, तेव्हा मात्र ते सर्वजण त्याच्यातून बाहेर पडले 13 महिने 27 दिवसांनी, म्हणजे आसपास 14 महिन्याने. म्हणून त्यांच्या जीवाला काही नुकसान पोहोचलं नाही. देवाने आठवण केली आणि देवाने त्यांना संकटातून बाहेर काढलं. परमेश्वर पिता ज्या वेळेला आपली आठवण करतो त्या परमेश्वर पिता आपल्या संकटातून आपल्याला बाहेर काढतो, आपल्या समस्यातून तो आपल्याला मुक्त करतो, आपली बंधने तोडतो. परमेश्वर पिता जो आपल्याला सहाय्य करणारा परमेश्वर आहे, जो आपल्याला मदत करणारा परमेश्वर पिता आहे, जो आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर पिता आहे, तो आपली आठवण करतो. आणि म्हणूनच त्याने आज आपली आठवण केलेली आहे. मग तू नक्की आपल्या जीवनामध्ये कार्य करणार, नक्की आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने परमेश्वर पिता तोडून टाकणार. स्तोत्रसंहिता 105 अध्याय 42 ते 43 वचनापर्यंत. कारण त्याला आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राम याची आठवण होती. त्याने आपल्या लोकांस आनंद करीत व आपल्या निवडलेल्या लोकांना जयस्तव करीत बाहेर आणले. परमेश्वर पित्याला आपल्या वचनाची अब्रामाबरोबर केलेल्या कराराची आठवण होती. म्हणूनच परमेश्वर पित्याने आपल्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, त्यांना सोडवले, त्यांना मुक्त केले. देव पित्याने आनंद करीत जयस्तव करीत प्रभूने त्यांना बाहेर काढले. प्रभू आठवण ठेवतो, प्रभू विसरत नाही आपल्याला, तो आपल्यावर प्रेम करतो आणि म्हणूनच तो आपल्या संकटात आपल्याला मदत करत असतो. तो आपल्याला विसरत नाही, तो नेहमी आठवण ठेवतो. यशया 49 अध्याय 15 ते 16. एक स्त्री तहाना बालाला, नुकताच जन्मलेल्या बालाला विसरेल का? प्रभू म्हणतो विसरेल, पण प्रभू म्हणतो मी तुम्हाला विसरणार नाही, मी तर तुम्हाला डायरेक्ट माझ्या हातावर कोरून ठेवलेले. जन्म देणार एक स्त्री तहाण्या बालाला विसरेल, पण प्रभू म्हणतो मी विसरणार नाही, मला नेहमी तुमची आठवण येते, म्हणून मी तुमचं नाव नाही फक्त डायरेक्ट तुम्हालाच माझ्या हातावर कोरलेलं आहे, मी तुम्हालाच कोरून ठेवले माझ्या हातावर, मी सतत तुम्हाला पाहत असतो, इतकं प्रेम करतो मी तुमच्यावर. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो तो आपल्याला विसरत नाही, तो टाकून देत नाही, तो कधी सोडत नाही आपल्याला, तो नेहमी आठवण करतो. इर्मिया 31 अध्याय 20. परमेश्वर पिता म्हणतो एफ्राईम माझा लाडका, माझा प्रथम मुलगा आहे ना, मी वारंवार त्याच्या विरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करीतच असतो. म्हणून त्याच्यासाठी माझ्या आतडी कलवलतात, माझ्या कलवलास ती ऊत आलेले आहे.
प्रभू म्हणतो मी तुमच्यावर एवढं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की मी तुमची आठवण करीतच असतो. म्हणून माझ्या आतडी पण तुमच्यासाठी कळवळतात, माझ्या कळवळ्यास पण होते. ते एवढं प्रेम करतो मी तुमच्यावर. देव सतत आपली आठवण करत असतो, सतत देव आठवण करतो. म्हणून होशे 11:8 मी तुम्हाला कसे सोडू देऊ, मी तुम्हाला कसे भोगू देऊ, तुमच्यासाठी तर माझं हृदय खलबललेलं आहे, माझ्या कळवळ्यास होत आलेलं आहे. प्रभू एवढं प्रेम मी तुमच्यावर करतो की मी तुम्हाला माझ्यापासून दूर करूच शकत नाही. तुमच्यासाठी माझं हृदय धगधग करत आहे, वर खाली होते, माझं हृदय तुमच्यासाठी खलबलत आहे. म्हणून देव पिता म्हणतो, एवढं प्रेम करतो देव पिता आपल्या, म्हणून तू सतत आपली आठवण करतो. मग देव पिता जर आपली आठवण करत आहे तर आपली सर्व बंधने तुटणार, आपल्या समस्या आपल्या जीवनातून दूर होणार, आपले सर्व निराशा आपल्या जीवनातून दूर होणार. इतकं प्रेम प्रभू आपल्यावर करत आहे. तो आठवण करत आहे आपली. राहेल बायबल सांगते उत्पत्ती या पुस्तकामध्ये 30:1-2 राहेल ही वांज होती, तिला मुलबाळ नव्हतं. ती नवऱ्याला म्हणत आहे मला पुत्रवती करा नाहीतर माझा प्राण चालला. म्हणजे जर मला मुलबाळ झाला नाही तर मी मरेन. कारण ती वांज होती, लग्नानंतर अनेक वर्षापर्यंत तिला मुलबाळ नव्हतं. पण तिने परमेश्वराची विनवणी केली, प्रार्थना ती विनवणी करतच राहिली. म्हणून उत्पत्ती 30:22 ते 24 परमेश्वर पित्याने राहेलची विनवणी ऐकली आणि तिची आठवण केली. तेव्हा ती गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला. तिने त्या मुलाचं नाव योसेफ, म्हणजे देव मला आणखीन बालाची जोड देव, अशा प्रकारे तिने त्या मुलाचं नाव योसेफ हे ठेवलं. देवाने जेव्हा राहेलची आठवण केली तेव्हा राहेल गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला. परमेश्वराने जेव्हा तिची आठवण केली तेव्हा, म्हणजे देव जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा आपली मार्ग मोकळी होतात, आपली बंधनं तुटतात. 1 शमूएल 1:1 हन्नाला मुलबाळ नव्हतं, ती वांज होती. तिची सवत पनीना, तिला मुलबाळ होती पण हन्नाला मुलबाळ नव्हतं. म्हणून ती दुःखी अस्वस्थ राहायची, तिची सवत नेहमी तिला चिडवायची. एल्काना आपल्या कुटुंबासह परिवारासह दरवर्षी परमेश्वराचं मंदिर शिलो या ठिकाणी वार्षिक यज्ञ करण्यासाठी जायचा. त्यावेळेला मात्र ही प्रत्येक वर्षी अन्ना जात होती, पण कधी तिने एवढी मन लावून प्रार्थना केली नव्हती. पण आता ती मनापासून प्रार्थना करत आहे. वचन सांगते की मात्र तिने परमेश्वर पित्यास म्हटलं, जर तू माझी आठवण करशील आणि मला मुलगा देशील तर तू आयुष्यभर तुझा व्हावा, म्हणून त्याला या मंदिरात मी समर्पण करेन. आणि वचन सांगते 1:18-20 परमेश्वर पित्याने अन्नाची आठवण केली. ज्या वेळेला देवाने अन्नाची आठवण केली तेव्हा अन्ना गरोदर राहिली, तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमूएल असं ठेवले, देवाकडे मागितलेला. देवाने जेव्हा तिची आठवण केली तेव्हा तिला मुलगा झाला. पुढे देवाला तिने वचन दिलं की हा मुलगा मी तुझ्या सेवेसाठी देईन, आणि खरोखर तिने तो मुलगा देवाच्या सेवेसाठी दिला. तेव्हा एली याजकाने एल्कानाला म्हटलं, देव तुला आणखीन या स्त्रीपासून बालाची जोड देऊ. तेव्हा अन्नाला आणखीन 3 मुलगी आणि 2 मुली झाल्या, एकूण 5, आणि शमूएल पकडून एकूण 6 मुलं झाली. जिला एक बाल होऊ शकत नव्हतं, देवाने तिला 6 मुलं दिली, कारण देवाने तिची आठवण केली. जेव्हा देव आपली आठवण करतो तेव्हा आपले मार्ग मोकळे होतात, आपली बंधनं तुटली जातात, आपले अडथळे नाहीसे होतात, आपल्या समस्या दूर होतात. परमेश्वराने आपली आठवण केलेली आहे आणि तो आपल्या जीवनात अद्भुत कार्य घडवणार, तो आपल्या जीवनात अद्भुत चमत्कार घडवणार. इतका महान आहे आपला परमेश्वर पिता, इतकं अद्भुत आहे परमेश्वर पिता, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी समर्थ आहे. आपण जर विश्वासाने प्रभूची प्रार्थना आराधना करणार तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, प्रभू आपल्या जीवनात चमत्कार घडवणार, प्रभू आपली बंधने तोडणार, प्रभू आपल्या जीवनातले अडथळे नाहीसे करणार. कारण प्रभू आपली आठवण करतो, तो आपल्याला विसरत नाही, तो आपल्याला सोडून पण देत नाही. आपण प्रभूला विसरतो, आपण प्रभूपासून दुरावतो, पण प्रभू नाही. प्रभू नेहमी आपली आठवण करतो, कारण तो आपल्यावर प्रेम करतो. आपण त्याची मुलं होतो, आपला बाप आहे, तो आपला पिता आहे. त्यामुळे बापाला मुलांची आठवण नेहमीच येणार. बाप मुलांना कधी विसरू शकत नाही. भले काही समस्या निर्माण झाल्या, किती तणाव आले, किती वादविवाद झाले, समोरासमोर बोलू शकले नाही, तरी बापाच्या मनात नेहमी मुलांची आठवण असते. भले काही घेऊन असतो, बापाचं हृदय, बापाचं मन मुलासाठी वर खाली करत असते, धगधग होत असतेच. तसं आपला स्वर्गीय बाप आहे, त्याला नेहमी आपली आठवण येते, कारण तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्यावर प्रीती करतो. आणि म्हणून प्रभू म्हणतो की मला तुमची आठवण येते, मी तुमच्यावर प्रेम करत आहे, म्हणून परमेश्वर पिता म्हणत आहे. आपण परमेश्वर पित्यासाठी खास, अनमोल, किमती आणि महत्वाच्या, आणि म्हणूनच तो आपली आठवण करीतो. हालेलुया, हालेलुया. वचन उत्पत्ती 19:29
या ठिकाणी लोट जो आहे, लोट सोरिया प्रांतामध्ये राहत होता. सदोम आणि गमोरा प्रदेशाचा नाश होते वेळी देवदूताने आपल्या दूताच्या द्वारे लोटाच्या मुलींना मात्र तिथून बाहेर काढलं. पण 29 वचनात दिले, अब्राम ज्या ठिकाणी राहत होता त्या अब्रामाची देवाने आठवण केल्यानं लोट ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणातून लोटाला देवाने वाचविलं. अब्रामाकरता देवाने लोटाला वाचवलं. अब्राम परमेश्वराचा सेवक होता. अब्राम संदेष्टा होता. परमेश्वराने निवडलेला अब्राम देवाचा मित्र होता. अब्राम धार्मिक आणि प्रामाणिक होता. देवदूताने अब्रामाची आठवण केली आणि अब्रामाकरता अब्रामाचा पुतण्या लोट याला वाचवलं देवाने. अब्रामाची आठवण केली आणि लोटाला वाचवलं. म्हणजे अब्राम लोटासाठी विनवणी करत होता. अब्राम लोटासाठी प्रार्थना करत होता, म्हणून अब्रामाकरता देवाने लोटाला वाचवलं. अनेक वेळा आपण आपल्या कुटुंबातल्या नात्यातल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करत असतो, तेव्हा परमेश्वर आपल्या प्रार्थनेची आठवण करून मात्र आपल्या कुटुंबातल्या लोकांना वाचवत असतो. आपल्या नात्यातल्या लोकांना, आपल्या जवळच्या लोकांना वाचवत असतो. त्यांना संकटातून बाहेर काढत असतो जेव्हा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. देवदूताने अब्रामाची आठवण केली आणि लोट ज्या ठिकाणी राहत होता तिथून लोटाला देवाने वाचवलं. अब्रामाकरता देवाने लोटाला वाचवलं. अर्थात अब्रामाचा जीव लोटासाठी व्याकुळ झाला होता. अब्राम लोटावर प्रेम करत होता, आपल्या पुतण्यावर, म्हणून देवाने अब्रामाकरता लोटाला वाचवलं. अब्रामाची आठवण करून की अब्रामामध्ये आपल्या पुतण्याविषयी किती प्रेम आहे, किती कळवळ आहे, तर मी लोटाला वाचवतो म्हणजे अब्रामाला बरं वाटेल. आणि देवपिताने अब्रामाकरता लोटाला वाचवलं. हालेलुया. देवपिता आपली आठवण करतो कारण तो आपल्यावर प्रेम करतो. आपण त्याच्यासाठी खास आहोत. आपण त्याच्यासाठी महत्वाचे आहोत. परमेश्वराने आपल्याला घडवलेले, बनवलेले, तो आपल्याला विसरत नाही. आपण मात्र त्याच्या नियमाप्रमाणे, वचनाप्रमाणे आपण चालले पाहिजे. बायबल सांगते लेवी या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये 26 अध्याय 40 ते 42 वचनापर्यंत परमेश्वर पिता काय म्हणतो पहा, त्याने माझ्या विरुद्ध अपराध केला, ह्यात त्यांची व त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करतील. तसेच ते माझ्या विरुद्ध चालल्या कारणामुळे मी त्यांच्या विरुद्ध होऊन त्यांना शत्रूच्या देशात आणले असे ते कबूल करतील. आणि त्यांच्या अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील. तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी स्मरेन. त्याचप्रमाणे इसाकाशी केलेला करार व अब्रामाशी केलेला कराराची मी आठवण करीन व त्या देशाची मी आठवण करीन. प्रभू म्हणतो, तुमच्यावर जी संकट आल्या, पीडा आल्या, समस्या आल्या, ज्यावेळेस मी कबूल करतील की आमच्या पापामुळे संकट आलेले आहेत, आम्ही प्रभूचे नियम मोडले, आज्ञा मोडले, आम्ही प्रभूपासून दुरावले, आम्ही मोहाकडे, पापाकडे, मूर्ती पूजेकडे वळले, म्हणून आमच्यावर ही संकट आली. आता प्रभू आम्ही पाप कबूल करत आहोत, पश्चाताप करत आहोत. प्रभू आम्हाला क्षमा कर, आमच्या पापामुळे ही संकट आलेले आहेत. अशा प्रकारे आपण आपलं पाप कबूल करून प्रभूकडे वळणार आणि सांगणार, प्रभू की आमच्या पापामुळे संकट आल्या. त्या प्रभू म्हणून तुम्ही आठवण करेन तुमची. जेव्हा तुम्ही तुमच्या चुका कबूल करतील, तुमचं पाप कबूल करतील आणि माझ्याकडे वळतील, तेव्हा मी तुमच्या देशाची आठवण करीन आणि मग मी तुमचा उद्धार करायला, तुमचं कल्याण करायला सुरुवात करीन. आपण म्हणणार, हा प्रभू माझ्या चुकीमुळे संकट आले, चूक माझे, पाप माझे, प्रभू मी तुझ्यामध्ये स्थिर राहिलो असते तर माझ्या जीवनात संकट नसती, मी तुझा नियम मोडले पण माझ्या जीवनात संकट. हे जेव्हा आपण कबूल करणार तेव्हा देव आपली आठवण करणार आणि आपल्या संकटातून तो आपल्याला बाहेर काढणार, आपल्या समस्येतून तो आपल्याला बाहेर काढणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र प्रभू करणार. आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवंय ते सर्व काही मात्र प्रभू आपल्याला देणार. आपला उद्धार करणारा परमेश्वर आहे, आपलं तारण करणारा परमेश्वर आहे, आपली उन्नती आणि आपली प्रगती करणारा परमेश्वर पिता आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी मात्र देतो. आपली सर्व बंधने मात्र परमेश्वर पिता तोडून टाकतो. आपल्या सर्व समस्यातून मात्र परमेश्वर पिता आपल्याला मुक्त करतो. कारण तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्यावर प्रीती करतो, तो आपल्याला अनुग्रह देतो, तो आपल्याला आशीर्वाद देतो परमेश्वर पिता. आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रभूला शरण येण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे. पुढे वचन काय सांगते पहा, वचन सांगते की मल्लाखी या पुस्तकामध्ये 3 अध्याय 16 ते 18 तेव्हा प्रभूचं भय बाळगणारे एकमेकाशी बोलले, ते परमेश्वर पित्याने कान देऊन ऐकले आणि देवपित्याने त्यांच्या नावाची स्मरणवही अशी लिहिली. त्यांच्या नावाची स्मरणवही लिहिण्यात आली.
तेव्हा परमेश्वर पित्याने म्हटलं की त्यावेळी तुम्हाला भेट कळेल की परमेश्वरचं भय बाळगणारा आणि न बाळगणारा, परमेश्वराची सेवा करणारा न सेवा करणारा हा मनुष्य कोण आहे हे तुम्हाला त्यावेळेला कळेल. वचन सांगते की मात्र त्यावेळी लोक परमेश्वराविषयी बोलत होते, प्रभूचे दास प्रभूचे भय बाळगणारे. ताबडतोब त्यांच्या आठवण ठेवणारी एक वही लिहिण्यात आली की हे लोक माझे लोक आहेत, परमेश्वर स्मरण राहावं, प्रभूला आठवण राहावी. जेव्हा न्याय होईल तेव्हा या लोकांना योग्य न्याय मिळावा म्हणून स्मरण वही लिहिण्यात आली. आठवणीसाठी वही, प्रभूला आठवण राहावी, हे माझे लोक आहेत, त्यांना न्याय मिळावा, यांना स्वर्ग मिळावा म्हणून. ही माझी सेवा करणारे लोक आहेत, धार्मिक लोक आहेत म्हणून त्यांच्या नावाची पण आठवण वही लिहिण्यात आली. स्मरण वही म्हणून आठवण ठेवण्यासाठी. म्हणजे जे देवाचं भय बाळगतात, देवाचे नियम पाळतात, त्यांची आठवण सतत देवाकडे राहावी म्हणून त्यांच्या नावाची वही सुद्धा लिहून ठेवले. म्हणजे मात्र त्यांचं नाव पुसलं जाऊ नये, त्यांची ओळख विसरता कामा नये, सतत त्यांची आठवण स्वर्गात राहावी म्हणून. जे प्रभूचं भय बाळगतात, प्रभूविषयी बोलत राहतात, चांगली कृत्य करतात, त्यांची आठवण स्वर्गात सतत काढली जाते. त्यांच्या आठवणीच्या वह्या लिहिलेल्या स्वर्गाच्या राज्यात की सतत त्यांची आठवण झालीच पाहिजे स्वर्गात म्हणून. म्हणजे त्यांना योग्य न्याय मिळावा, त्यांना अनुग्रह मिळावा, त्यांना आशीर्वाद मिळावा, परमेश्वराने त्यांच्या जीवनाची उन्नती आणि प्रगती करावी म्हणून स्मरणवही त्यांच्या नावाच्या लिहिले गेलेले आहेत ज्या स्वर्गात आहेत. म्हणजे देवाचं भय बाळगणाऱ्या लोकांची सतत देव आठवण करतो आणि स्वर्गात पण सतत त्यांची आठवण केली जाते. सतत त्यांचे विषय स्वर्गात काढण्यात येते. जे देवाचं भय बाळगतात, देवाचे नियम पाळतात त्यांच्या बाबतीत. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते 5 स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये 136 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 23 वचन वचन सांगते, ज्याने आमच्या दैन अवस्थेत आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आमची दैन अवस्थेत आमची आठवण केली. दैन अवस्था म्हणजे पडलेली स्थिती, संकटाची स्थिती, गरिबीची स्थिती, दुःखाची स्थिती. या दुःखाच्या स्थितीत आपली आठवण कोण करीतो? परमेश्वर. या जगामध्ये मात्र गरीब किंवा गरजवंत, आजारी, समस्यात अशा लोकांची त्यांच्या नात्यातली लोक मात्र आठवण करत नाही. पण परमेश्वर नेहमी आपली आठवण करतो जेव्हा आपली स्थिती पडलेली असते, जेव्हा आपण गरिबीमध्ये असतो, जेव्हा आपल्या घरातले नात्यातले आपल्याला कोणी विचारत नाही, तेव्हा परमेश्वर आपल्याला आपली आठवण करतो. तेव्हा तो येतो आपल्या मदतीसाठी. बायबल सांगते, ज्याने आम्हाला दैन अवस्थेतून बाहेर काढले, पडलेल्या परिस्थितीतून ज्याने आम्हाला वाचविले, त्या परमेश्वराने, ज्या परमेश्वराने आमची आठवण केले त्याची आम्ही स्तवन करतो, त्याची स्तुती करतो. कारण त्याने आम्हाला पडलेल्या स्थितीतून वर उचललेले, त्याने आमचा उद्धार केलेले, तारण केलेले आमचे, म्हणून आम्ही परमेश्वराचे स्तवन करत आहोत. तो आपल्या पडलेल्या स्थितीत पण आपली आठवण करतो आणि तिथून तो आपल्याला उचलतो, आपल्याला हात देतो, आपल्याला बाहेर काढतो, आपलं उद्धार आणि आपलं तारण करतो. परमेश्वर पिता टाकू देत नाही, आपल्याला सोडून देत नाही. परमेश्वर पिता प्रेम करतो तो आपल्यावर. म्हणून स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये 111 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 5 वचन काय सांगते पहा, त्याने आपली भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे, तो आपला करार सदा स्मरतो, विसरत नाही. बायबल सांगते आपलं भय धरणाऱ्याला त्याने अन्न दिलेले आहे, त्याने केलेला करार तो स्मरतो, आठवण ठेवतो, तो विसरत नाही. त्याने करार केले आपल्या बरोबर, आपण त्याचं भय बाळगतो, आज्ञा पाळतो, तो आपल्याला उपाशी पण ठेवणार नाही. तो आपल्याला योग्य वेळेवर बरोबर तो आपल्याला अन्न देईल, काहीच कमी पडू देणार नाही. आपली कोठारे, आपली भांडागरे सर्व भरून वाहतील, आपली कुंडे भरून वाहतील, आपल्याला काहीच कमी पडणार नाही. असा अनुग्रह तो आपल्याला देतो, कारण तो स्मरतो, तो आठवण ठेवतो कराराचे. जो करार त्याने आपल्या बरोबर केले, जे वचन त्याने आपल्याला दिलेले, जे अभिवचन त्याने आपल्याला दिलेले, तो कधीच विसरत नाही, आठवण ठेवतो तो. आणि म्हणून तो आपल्याला योग्य वेळेवर आपल्याला अन्न देतो, धान्य देतो, खायला देतो. आपल्याला ज्या वस्तूची आवश्यकता आणि गरज आहे त्या सर्व गोष्टी मात्र प्रभू पुरवतो. इतका महान आहे आपला परमेश्वर पिता, इतका अद्भुत आहे आपला परमेश्वर पिता, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. आपली इच्छा आणि आपल्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर पिता आहे. आपली बंधने तोडणारा परमेश्वर पिता आहे, कारण तो आपली आठवण करतो, तो आपल्यावर प्रेम करतो. म्हणून पुढे वचन काय सांगते पहा, गणना 10:9-10, जेव्हा शत्रू सेना तुम्हाला घेरतील त्यावेळेला तुम्ही मात्र मोठ्याने करणे फुंका. म्हणजे
परमेश्वर त्याचा आवाज ऐकेल, तुमची आठवण करेल आणि तुमच्या शत्रूपासून तो तुम्हाला सोडवेल. प्रभू म्हणतो, जे शत्रू तुमच्यावर उठतील, तुमच्यावर मोठमोठी संकट आली, देवाला आवाज द्या. ताबडतोब देवाला तुमची आठवण येईल आणि ताबडतोब देव पिता तुमच्या शत्रूच्या हातून, संकटातून तुम्हाला मुक्त करील, तुम्हाला सोडवील, तुम्हाला सुरक्षित ठेवेल. आवाज द्या परमेश्वर पित्याला, ताबडतोब त्याला तुमची आठवण येईल आणि तुम्हाला मदत करण्यासाठी तो येईल. प्रभू ताबडतोब आपल्याला आपली आठवण करेल आणि आपल्याला मदत करेल, कारण देव आपल्यावर प्रेम करतो, तो आपली आठवण करतो. प्रेषणांची कृत्य 10 अध्यायामध्ये कर्नेलिय नावाचा एक अधिकारी मनुष्य आहे. वचन काय सांगत आहे पहा, 4 वचनात की मात्र तो प्रार्थना करीत असताना प्रभूचा दूत त्याच्याकडे आला आणि तो प्रभूच्या दूताने त्याला म्हटले, कर्नेला, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म परमेश्वर पित्यापुढे स्मरणात आलेले आहेत, आठवण करण्यात आलेली आहे, म्हणून मात्र मला तुझ्याकडे पाठवलेले आहे. तर यापोस येते माणसे पाठव आणि पेत्राला बोलावून आण, म्हणजे तो तुला हे सर्व गोष्टी सांगेल. बघा, कर्नेलिय नावाचा एक मनुष्य प्रभूकडे प्रार्थना करायचा, दानधर्म करायचा. देवाने त्याच्या प्रार्थनेची आठवण केली, देवाने त्याच्या दानधर्माची आठवण केली आणि त्याच्याकडे आपल्या दिव्य दूताला पाठवलं. आणखी त्याला मार्ग स्पष्ट करावा म्हणून पेत्राला पण पाठवलं. पवित्र आत्म्याने पेत्राबरोबर बोलभाषण केलं आणि म्हटलं, जा, ही 3 माणसे तुझा शोध करत आहे, त्यांच्या बरोबर जा, कारण मीच त्याला पाठवले. आणि पेत्र कर्नेलियाच्या माणसाच्या घरी गेला, त्याला सुवार्ता सांगितली प्रभू येशूची आणि या सर्व लोकांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला आणि हे सर्व पवित्र आत्म्याने भरले. हे परराष्ट्रीय लोक होते, ना त्यांची सुनता झालेली, ना त्यांचा बप्तिस्मा झालेला, पण ते पवित्र आत्म्याने भरले गेले. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मात्र ते भरले गेले, कारण प्रभूने त्याची आठवण केली होती, त्याच्या प्रार्थनांची आठवण, त्याच्या दानधर्माची, म्हणून प्रभूने त्याच्यावर अनुग्रह केला, पवित्र आत्म्याचा वर्षाव केला, पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव केला. आपण जी चांगली कर्म करतो, प्रार्थना करतो, प्रभू त्याची आठवण करतो. तुम्ही ज्या कारणास्तव प्रार्थना करता, ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता, ती प्रार्थना करायचं सोडू नका, करत राहा प्रार्थना. प्रभूला तुमच्या या प्रार्थनेची आठवण येईल आणि प्रभू तुम्हाला नक्की उत्तर देईल, नक्की तुमचे मार्ग मोकळे होतील, बंधने तुटतील, समस्या दूर होतील. प्रार्थना करतच राहा. जो आपण प्रार्थना करत राहणार, प्रभूला आपली आठवण येणार आणि प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, प्रभू आपल्या जीवनात चमत्कार घडवणार, प्रभू आपली बंधने तोडणार आणि सर्व अडथळेतून प्रभू आपल्याला दूर करणार. कारण आपला परमेश्वर पिता महान परमेश्वर आहे, जो आपल्याला मदत करतो. सूत्रसहित 106 4 ते 5. हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस तेव्हा माझी आठवण कर, माझ्या उद्धारात मला दर्शन दे, म्हणजे तुझ्या निवडल्याचा उत्कृष्ट माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईल, तुझ्या वचनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन. काय सांगतो वचन, काय सांगते पहा, की प्रभू ज्या वेळेला तू लोकांवर, आपल्या लोकांना प्रसन्न होतो तेव्हा माझी आठवण कर, म्हणजे तू माझी आठवण केल्याबरोबर मात्र तू तुझ्या लोकांना आशीर्वाद देते, तेव्हा मला पण अनुग्रह मिळेल, मी पण तुझ्या लोकांबरोबर उल्हास करी, उत्साह करेन, माझा पण उत्कृष्ट होईल जसा तुझ्या लोकांचा होत आहे. म्हणजे ज्या वेळेला प्रभू तू त्यांच्याबरोबर माझी आठवण करशील तेव्हा माझी पण उन्नती आणि प्रगती होईल, मी पण उल्हास करेन, मी पण हर्ष करेन, म्हणजे माझ्या जीवनात दुःख नसेल. म्हणजे जेव्हा प्रभू आपली आठवण करतो तेव्हा आपल्या जीवनात दुःख नसणार म्हणून स्तोत्र ग्रंथ म्हणतो. तर आपल्या जीवनात आनंदी आनंद असणार, उल्हास असणार, हर्ष असणार आपल्या जीवनात, जेव्हा प्रभू आपली आठवण करतो. म्हणून आपण प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे, मनापासून आपण प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे, कारण प्रभू आपली आठवण करत आहे, आपलं स्मरण करत आहे, तो आपल्याला विसरत नाही. आज प्रभूने आठवण केल्यामुळे आपण इकडे आलेले आहोत, आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये मात्र बसलेले आहोत आणि म्हणून प्रभू आज आपले मार्ग मोकळे करणार आहे. प्रार्थनेच्या द्वारे प्रभू आपली बंधने तोडणार आहे. विश्वास आणि लिंग प्रार्थनेमध्ये सहभाग घ्या, मनापासून प्रभूकडे प्रार्थना करा. प्रार्थनेच्या द्वारे सर्व बंधने तुमची तुटतील, अडथळे तुमच्या जीवनातून दूर होतील, आजारी व्यक्ती बरे होतील. प्रभू तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार, प्रभू तुम्हाला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार, प्रभू तुम्हाला स्पर्श करणार, कारण प्रभू येशूने तुमची आठवण केलेली आहे, प्रभू येशूने तुमच्या जीवनात कार्य केलेले आहे, प्रभू येशूने तुमच्या जीवनात चमत्कार घडवलेले. विश्वास ठेवा, प्रार्थना करा.
आपला प्रभू जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी.